मिळालाय। वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 8 धावांवर खेळतोय, 19 या धावसंख्येवर खेळतोय तो मानस सारंग। दोन्ही सलामीची जोडी, दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावर टोकून आहेत आणि त्यांची आवश्यकता आहे मैदानावर धावांची। जर लयलूट करायची असेल, धावा आपल्या संघासाठी मिळवून द्यायचे असतील, अर्जित करायचे असतील तर या दोन्ही फलंदाजांना मैदानावर गरजनं बरसणं निश्चित स्वरूपाने अपेक्षित असेल। त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची तयारी मनात ठेवून आपल्याला पाहायला मिळतोय। मानस आणि साथीला प्रथमे शॉटपीच चेंडू शरीराचा पुन्हा एकदा वेध घेतोय। आपण पाहिलं तर च्या स्वरूपात ही एक धाव मिळेल, डिरेक्टेड करण्याचा प्रयत्न ओमकारचा आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, बॅकअप प्रोटेक्शन म्हणावं लागेल। 22च्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी मिळेल। एकेरी धावेची धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन, धावसंख्या पोहोचली ती 28 धावा। पहिला चेंडू अगदी शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू, थोडीशी परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर बाबगट ठरणार नाहीये अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। मैदानावर राजाराम आचरेकर, मॅन फ्रॉम देवली, देवली एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते। रबर बॉल या फॉर्मॅट मध्ये ज्याने निश्चितच अतिशय सुंदर अधिराज्य गाजवलंय असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। देवली गावातनं बिलॉंग करणारा हा खेळाडू, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी। पुन्हा एकदा मानसला देखील त्या ठिकाणी बीट केलंय। मानस सारंग मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू। ओहो, बॅटची एज लागली आहे, ओमकार येतोय, सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय। थोडीशी डाईव लगावत या चेंडूला पकडण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा प्रयत्न पूर्णपणे यशात उतरवला गेलाय। आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाज राजाराम आचरेकरने भन्नाट वेगात टाकलेला हा चेंडू मानसच्या बॅटची एज घेऊन ओमकार देऊलकरचं अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त एपट आपल्याला पाहायला मिळतोय। पंचांचा निर्णय फलंदाज बाद असल्याचा निर्वाळ त्या ठिकाणी आलाय। संभावित धोका म्हणावा लागेल तो अर्थातच मानस सारंगला त्या ठिकाणी माघारी परतवण्यात यश मिळालंय। राजाराम आचरेकर आपल्याला पाहायला मिळतो। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज, मर्यादित 4 षटकांचा हा सामना। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महादेव केरकर। गोवा पोलीस आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये। पेशाने गोव्यामध्ये पोलीस यंत्रणेमध्ये काम करत असणारे हे खेळाडू आज मात्र दर्जेदार खेळ त्यांच्याकडनं देखील अपेक्षित असेल। मॅन फ्रॉम कोचरा गावातनं बिलॉंग करणारे महादेव केरकर नावाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूने राजाराम आचरेकरने कमाल दर्शवली मैदानावर। जो मानस सारंग थोडासा धोकेदायक ठरत होता त्याला देखील माघारी पाठवले आणि तेवढंच सुंदर एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले ते अर्थातच ओमकार देऊलकरचे। थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि त्या दुखापतीतून सावरत असताना देखील जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी चेल टिपलाय, सुंदर चेल आणि पुन्हा एकदा मैदानावर स्ट्राईक एंडच्या दिशेने पहिला चेंडू फेस करण्यासाठी मिडल ऑफ द बॅट बॉटम एंडचा वापर, मात्र सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय। भूषण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, झेलात रूपांतर केलंय, थोडीशी विड्थ होती आणि त्या चेंडूला पकडलंय। आपण पुन्हा एकदा पाहू शकता आपल्या रिप्ले मध्ये, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय MS स्पोर्टच्या माध्यमातून। अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जातंय। महादेव केरकर अपेक्षा होती, मात्र या अपेक्षेचं ओझ थोडस जड होताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रथमेश आहे मैदानावर, जोपर्यंत प्रथमेश असेल मैदानावर तोपर्यंत मात्र थोडासा निर्धास्त असेल। कोचरा संघ मात्र 2 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत। आपण पाहिलं तर वैयक्तिक 8 धाबा त्या ठिकाणी प्रथमेशच्या बॅट मधून निघाल्यात। मानस सारंगचा विचार केला तर तब्बल 15 धाबा। सर्व 19 धाबांवर मानस सारंग त्या ठिकाणी वैयक्तिक 19 धाबांवर बाद झाला। नवीन फलंदाज सुधाकर पिंगळे आपल्याला पाहायला मिळतोय, अजून एक दर्जेदार खेळाडू। कुचरागावचा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। ऑलराऊंड परफॉर्मन्स साठी ओळखला जाणारा हा खेळाडू क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो आणि गोलंदाजी असो, प्रत्येक आघाडींवर प्रभुत्व नेतृत्व करणारा असा खेळाडू सुधाकर। आल्याच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम झालाय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक बनले का
पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय आलाय त्या ठिकाणी, थर्ड अंपायरकडे त्या ठिकाणी रेफर केला जातोय. काय निर्णय असेल अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सचिन आचरेकरने सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. रिले झेल आपल्याला पाहायला मिळेल. पंच त्या ठिकाणी तिसरे नितीन जबडे या ठिकाणी काम पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अधिकृत घोषणा या ठिकाणी होईल. या चेंडूवर फलंदाज बाद असेल की 6 धाबा असतील. फलंदाज बाद असल्याचा निर्णय आला. या ठिकाणी आपण पाहिलं तर कमालीचा एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. आपण चषकाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिली हॅट्रिक आपण पाहतोय. ऍक्शन रिफ्लेवर स्लो मोशनवर आपल्याला पाहायला मिळतंय सचिन आचरेकरचं एफर्ट्स. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॉडी बॅलन्स तेवढा सांभाळत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा झेल टिपलाय, रिले पद्धतीने हा झेल टिपलाय. साथीला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सचिनने त्याला दिलेला कॉल आणि त्या कॉलवर पूर्णपणे निश्चित स्वरूपाने एक चांगली जबाबदारी त्याने त्या ठिकाणी पार पाडली आहे. त्यामुळेच सुधाकर पिंगे माघारी परततोय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते, जे राजाराम आचरेकरच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं मैदानावर तर मिडन हॅट्रिक ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळू शकते या षटकामध्ये. एक चेंडू आहे. राजाराम आचरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना आपण पाहिला असेल राजाराम आचरेकरच्या माध्यमातून ज्या काही अतिरिक्त धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तब्बल 8 चेंडू अतिरिक्त फेकले होते. मात्र या सामन्यामध्ये वर चष्मा गाजवलाय निश्चित स्वरूपाने. आपण पाहिलं मैदानावर क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, कमबॅक करणं गरजेचं. न्यू फलंदाज जानू नावाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हो हो हो, भन्नाट वेगामध्ये जाणारा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. रबर बॉलचा जर आपण विचार केला तर अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू आपल्याला फार प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र सबमरीन डिलिव्हरीचा वापर करणं आणि तो वापर पुरेपूर निश्चित स्वरूपाने केलाय राजाराम आचरेकरने. सुंदर गोलंदाजी, कमबॅक केला आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. आपण पाहिलं तर राजारामच्या माध्यमातून सुरेख आपल्याला पाहायला मिळते.